नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया ही अगदी निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालींमध्ये निवडणुकांचा अतिशय मोठा अशा प्रकारचा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपल्याला माहीत आहे. निवडणुकांमुळं सत्ता शांततामय मार्गाने त्या ठिकाणी बदलली जाते. अनेक वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळत असते. शासनाच्या धोरणामध्ये विविध अशा प्रकारचे बदल घडत असतात. त्याचप्रमाणे समाज जीवनही त्या ठिकाणी बदलले जाते. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम असावेत, प्रामाणिक असावेत, विश्वासू असावे, जनमताची कदर करणारे असावे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते. ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रियासुद्धा खुली, न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाचीही तरतूद केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला अशा या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. निवडणूक आयोगाची कार्य काय आहेत, मतदारसंघाची पुनर्रचना, निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर आचारसंहिता म्हणजे काय, मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील येणारी आव्हानं आणि निवडणूक सुधारणा, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे घटक आपल्याला निवडणूक प्रक्रिया भाग 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. अगदी अशा निवडणूक प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर निवडणुकांना खूप महत्त्व असतं की निवडणुकीच्या माध्यमातून जनतेकडून विविध प्रतिनिधींची निवड त्या ठिकाणी होत असते. मग जे सत्तेमध्ये परिवर्तन असतं तर ते शांततेच्या मार्गाने आपल्याला होताना दिसतं. विविध अशा प्रकारच्या राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी त्या ठिकाणी मिळत असते. समाज जीवनामध्ये जो बदल आहे तो बदल घडून येत असतो. लोकशाही पद्धती कायम टिकून राहत असताना आपल्याला त्या ठिकाणी आढळते. की अगदी हे पाहत असताना भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील महत्त्वाच्या अशा प्रकारच्या ज्या निवडणुका असतात तर या निवडणुका ते घेत असतात. मग निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून अगदी निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व प्रकारची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली त्या ठिकाणी चालत असते. एका मोठ्या आणि व्यापक अशा प्रकारच्या लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे. की अगदी अशा या पाठामध्ये आपल्याला निवडणूक आयोगाची रचना असेल, निवडणूक आयोगाचं कार्य, भूमिका ही आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायची. निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. की अगदी हे तुम्हाला माहीत आहे का, प्रतिनिधित्व म्हणजे काय, त्यानंतर
आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेमध्ये संपूर्ण जनतेला सामावून घेणं शक्य नाही. यातून जनतेने आपल्या वतीनं काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत निर्माण झाली. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणं हे अपेक्षित असतं. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर हे सर्व खरं होतं का? हे जर आपण पाहिलं तर आपण त्याचा फक्त विचारच करू शकतो. पहा, मग आपल्याला माहीत आहे की लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधी कसे असावेत, की अगदी जनतेची कदर करणारे आणि कार्यक्षम असावेत असं म्हटलं जातं. नम्र आणि चारित्र्यवान असावेत, विश्वासू आणि प्रामाणिक असावेत. की अगदी प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर वाढत्या लोकसंख्येमुळे जनतेला राज्यकारभारामध्ये भाग घेण्याची संधीही मिळत नसते. म्हणून जनता आपले प्रतिनिधी निवडून देते. प्रतिनिधी जनतेला जबाबदार राहून जनकल्याणासाठी राज्यकारभार करतात. यालाच प्रातिनिधिक लोकशाही असं म्हटलं जातं. यानंतर निवडणूक आयोग, की भारतातील निवडणूक प्रक्रिया केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324ने या स्वायत्त अशा प्रकारच्या यंत्रणेची निर्मिती त्या ठिकाणी केली असून एक मुख्य निवडणूक आयुक्त व 2 अन्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी असतात. की जसं निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा संविधानाच्या कलम 324 अन्वये या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणुकीची सुरुवातीपासून अखेरपर्यंतची सर्व अशा प्रकारची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ यांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग हे त्या ठिकाणी स्थापन केलेले असतात. की अगदी पहा, या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतंय की अशा या चित्रावरून आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले. पुढे 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्ताचा पदभार त्या ठिकाणी देण्यात आला. अतिशय प्रतिकूल त्याचप्रमाणे कठीण अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुकुमार सेन यांनी अतिशय कौशल्याने आयोगाचे जे कामकाज होतं ते कामकाज त्या ठिकाणी त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाल अतिशय चांगला अशा प्रकारचा गेल्याचा आपल्याला दिसेल. की अगदी निवडणूक आयोगाकडे जर आपण पाहिलं तर स्वतंत्र अशा प्रकारचा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी आपल्याला नसतो. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं निवडणूक प्रक्रिया ही पार पाडली जाते. यामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणूक आयुक्त हे काय करतात नेमकं, की निवडणूक आयोगाचे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. या तिघांनाही समान अशा स्वरूपाचे अधिकार दिलेले असतात. मग या आयुक्तांची नेमणूक कोण करतं, तर या आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतींकडून त्या ठिकाणी केली जाते. राजकीय किंवा साध्या कारणावरून आयुक्तांना पदमुक्त हे कधीही केलं जात नाही. निवडणूक आयोगाचे
स्वातंत्र्य संविधानाने त्या ठिकाणी जपण्याचं कार्य केलेलं आहे. केंद्र आणि राज्याचे कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीनं आयोग हे आपले काम करत असतात. आताच आपण पाहिलं की सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. यानंतर अशा या निवडणूक आयोगाची कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायचे की अगदी अशा या निवडणूक आयोगाची कार्य पाहत असताना की पहिलं कार्य या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे, मतदार याद्या तयार करणे. हे अगदी आपल्याला माहीत आहे की मतदार याद्या संबंधी विविध अशा प्रकारची कामं की या कामामध्ये मतदार याद्या तयार करणं, वयवर्ष 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क घटनेने दिलेला आहे आणि तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावं लागतं. आणि म्हणून मतदार याद्या तयार करणं, अशा या मतदार याद्या अद्ययावत करणं, नव्या मतदारांचा समावेश करणं, ही जी कामं आहे ही कामं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला करावी लागतात. त्याचप्रमाणे नवनवीन अशा प्रकारच्या मतदारांचा समावेश करणं असेल, मतदारांना ओळखपत्र देणं, मृत्यू किंवा स्थलांतरिताची जी नावं असतात ती नावं वगळण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाला मतदार याद्यामध्ये करावे लागते. हे अगदी आपल्याला माहीत असेल की मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम त्या ठिकाणी आखण्यात येते आणि त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो. यानंतर निवडणूक आयोगाचं पुढचं कार्य आहे निवडणुकीचा कार्यक्रम की अगदी निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवण्याचं काम निवडणूक आयोग हा करत असतो. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असते आणि त्यामुळं कोणत्या राज्यात, केव्हा आणि किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग हे ठरवत असतात. यानंतर पुढचं कार्य आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी. पहा की उमेदवारी अर्जासंबंधी जे काम आहे की निवडणुकांच्या तारखा ज्यावेळेस जाहीर होतात, अशा या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात आणि मग कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवत असताना आपल्याला आढळतात. अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणारे सर्व उमेदवार यांना अर्ज भरावा लागतो आणि मग त्या अर्जामध्ये स्वतः संबंधित सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते आणि अशा या उमेदवारांचे निवडणूक अर्ज स्वीकारण्याचं काम या ठिकाणी आयोगाला करावं लागतं. अर्जांची छाननी करावी लागते. पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देणं आणि अपात्र उमेदवारांचे अर्ज फेटाळण्याचं काम हे आयोग करत असतात आणि अशा या अर्जांची अतिशय काटेकोर अशा पद्धतीनं छाननी निवडणूक आयोग करताना आपल्याला आढळत असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचं कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणं की अगदी बहुपक्ष पद्धतीमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या पक्षांना मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोगाला करावं लागतात. पक्षांची मान्यता रद्द करण्याचंही काम निवडणूक आयोग करत असतात. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्याचंही काम ते करत असतात की आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर बहुपक्ष पद्धती आहे. मग बहुपक्ष पद्धती म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये विविध अशा प्रकारचे पक्ष आहेत. एकापेक्षा अनेक पक्ष आपल्याला या ठिकाणी राजकारणामध्ये आढळून येतात आणि त्यामुळे त्याला आपण बहुपक्ष पद्धती असं म्हटलेलं आहे. नवनवीन पक्ष
हे त्या ठिकाणी सतत निर्माण होत असताना आपल्याला आढळतात. आणि अशा या सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यताही आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारसुद्धा हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी असतो. निवडणूक आयोग प्रत्येक राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी देत असतात. यानंतर पुढचं कार्य आहे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणं. की अगदी निवडणुकीसंबंधीचे जे वाद असतात की निवडणूक प्रक्रियेमधील सर्व प्रकारचे वाद सोडवण्याचं कार्य हे आयोगाला करावं लागतं. मग गैरमार्गाने निवडणूक लढवल्यास उमेदवाराला अपात्र घोषित करण्याचंही काम निवडणूक आयोग करत असतात. एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेण्याचं कार्यही निवडणूक आयोग हा करत असतो. की अगदी आपल्याला माहीत आहे की अशा निवडणुकीसंबंधीचे विविध अशा प्रकारचे जे वाद आहे हे वाद त्या ठिकाणी सोडवण्याचं कार्य निवडणूक आयोग हे करत असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचं कार्य आहे मतदारसंघांची पुनर्रचना. की अगदी मतदारसंघांची पुनर्रचना पाहत असताना त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की हे असं का, की अगदी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी काही मतदारसंघ हे राखून ठेवले जातात. आणि मग हे अगदी ते पाहत असताना जर आपण पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हही असतात. मग हे असं का, की जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ हे राखून ठेवले जातात. हे अगदी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा त्या ठिकाणी काही जागा मतदारसंघ हे राखीव ठेवलेले असतात. कारण त्या ठिकाणी त्यांनाही या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेता यावा आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे करत असतात. त्याचप्रमाणे सर्वच पक्षांना जर आपण पाहिलं तर निवडणूक चिन्हही देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. मग अशा या सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात. मग असं का, की अगदी प्रत्येक राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह हे त्या ठिकाणी दिलेले असतात. अशा या निवडणूक चिन्हांमुळे हे अगदी काही अशिक्षित जे मतदार असतील की अशा या मतदारांना निवडणुकांमध्ये मतदान करत असताना या चिन्हांचा अतिशय चांगला अशा प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. त्यानंतर मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. की जसं आपण पाहतो की ज्यावेळेस मतदान असतं अशावेळी किंवा मतमोजणी करत असताना सुद्धा राजकीय पक्षांचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात तर हे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर असतात. कारण अगदी जर आपण पाहिलं तर अशावेळीच त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी असेल किंवा मतमोजणी करताना सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी ते हजर असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दूरदर्शन आकाशवाणी या प्रसारमाध्यमावर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते. की जसं आपण पाहतो की निवडणुका लागल्या की दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल अशा या प्रसारमाध्यमावरती आपली बाजू मांडण्याचं जे कार्य आहे ते कार्य सर्व मान्यताप्राप्त अशा प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी करत असतात. अशा या सर्व पक्षांना समान अशा प्रकारची संधी ही त्या ठिकाणी देण्याचं कार्य केलं जातं. पहा त्यानंतर पहा की पुढचं कार्य आहे मतदारसंघांची पुनर्रचना. ही मतदारसंघाची पुनर्रचना जर आपण पाहिलं तर यामध्ये लोकसभेतील एकूण सदस्य संख्या जर आपण पाहिली तर ही सदस्य संख्या 543 आहे. आणि मग असे जे सभासद आहे हे सभासद कसे निवडून येतात,
प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतो. म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत आणि हे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे त्या ठिकाणी असताना आपल्याला आढळतं. की अगदी निवडणूक आयोगाची परिसीमन समिती म्हणजे डेलिमिटेशन कमिशन हे या मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना आपल्याला आढळतं. म्हणजे कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा एक तटस्थपणे त्या ठिकाणी मतदारसंघांची पुनर्रचना करताना आपल्याला आढळतं. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर एकंदरीत निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं अगदी विविध अशा प्रकारची कार्य हा आयोग तटस्थ भूमिकेमधून करत असतो. त्यानंतर पहा की आपल्याला अशा या चित्रामध्ये आपल्याला काही मुलं आणि काही मुली या ठिकाणी दाखवलेले आहे की अगदी त्यांच्यामध्ये की तुम्ही काय कराल की मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे हे या चित्रावरून आपल्याला दिसून येतं की त्यांच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी विविध अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत की जसं आपल्याला दिसतं आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचं सरकारलाही पालन करावं लागतं. त्यानंतर मग निवडणूक आयोग श्रेष्ठ की सरकार, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे जे प्रश्न आहे हे प्रश्न आपल्या मनामध्ये भेडसावत असतात. आणि म्हणून आपल्याला आचारसंहिता म्हणजे काय, निवडणूक आयोगाचं कार्य तर आपण पाहिलं आहे, पण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हेही आपल्याला पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहायचं आहे. की अगदी आपण आत्तापर्यंत पाहिलेला जो भाग आहे की अशा या भागावरील पाठातील पुस्तकामध्ये सुद्धा आपण पुस्तकाचं वाचन करावं आणि पुढील भागाचंही वाचन करावं. धन्यवाद.